एकत्र येते दही. दही आणि ताक एकत्र एक मुसा असतात, त्याला दही म्हणतात. आणि मंथन केल्यावर ते दोन्हीचे दोन होते, निवाडा होतो दह्याचा, कशाचा, लोण्याचा आणि ताकाचा. त्याच्यातला जो आसार भाग आहे ताक, ते बाजूला करण्याचं काम रविदोर करतात. वेगवेगळं करण्याचं काम करते, ज्या सांख्य विवेक. आणि मग वेगवेगळं केल्यावर त्याच्यातलं जे आसार आहे त्याला मिथ्या वाळखा, भ्रांती ते पाही आसारता. देखे सारासार विचारिता. सारासार विचारिता म्हणजे मंथन करिता. भ्रांती ते पाही आसारता म्हणजे ताक मिथ्या आहे, जे आसार म्हणून सांख्याच्या विवेकात जे आसार म्हणून ठरलंय. वरवर विचार केल्यावर जे आसार म्हणून ठरलंय, जे अनित्य म्हणून ठरलंय, जे कार्य म्हणून ठरलंय, जे जड म्हणून ठरलंय, जे अनेक म्हणून ठरलंय, जे उपाधी म्हणून ठरलंय, ते मिथ्या आहे. ते भ्रांती. भ्रांती वस्तू नाही, ती भ्रांती. प्रमेय नाही, ती भ्रांती. ते वाटतंय वस्तुगत, पण वस्तुगत नाही, ती भ्रमगत आहे, भ्रम. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही आसारता. जी म्हणून आसारता ठरली संख्येच्या विवेकापर्यंत, तथाकथित वरवर स्थूल मानानं विवेक केल्यावर जे जे काही आसार म्हणून ठरले, जे विषय पामरत्व होतं तोपर्यंत सार वाटत होतं, ते आता आसार ठरले विवेकानं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अशास्त्रीय दृष्टीने जे सार वाटत होतं ते विवेकाच्या शास्त्रीय दृष्टीने आसार ठरले. चार्वाकाला जे सार वाटतंय ते सांख्यांना आसार दिसते, योग्यांना आसार दिसते. सांख्याच्या दृष्टीत आसार आहे, ते टाकावं. चार्वाकाच्या दृष्टीने ते घेण्यासारखे. चार्वाक ज्याचं ग्राहक आहे, योगी आणि सांख्य त्याचे त्यागी आहेत, टाकणारे आहेत त्याला. चार्वाकादी, नास्तिकादी, सर्व नास्तिक नाही म्हणता येते, पण चार्वाकादी आणि विषयी पामर ज्याला सार म्हणून ग्रहण करतात, जे मिळवायसाठी परेशान होतात, सांख्य आणि योगी त्याला घालवायसाठी प्रयत्न करतात, त्याला हटवायसाठी प्रयत्न करतात, त्याला दूर करायसाठी प्रयत्न करतात. योग्याचे प्रयत्न त्या आसाराला दूर करणे, सांख्याचा विवेक त्या आसाराला बाजूला करणे. नको मला ते, पुरे आता. विषयी पामराचे प्रयत्न त्याला घेण्यासाठी, त्याला मिळवायसाठी. विरोधाभास आहे त्याची जर शास्त्र पाहिले आपण दोन्हीची, चार्वाकाचं आणि सांख्य योग्याचं, ते एकदम विरोधाभास आहे. चार्वाक पाप पुण्याला न मानता त्याला प्राप्तीसाठी वाटेल ते करा आणि मिळवा. कर्ज काढा पण चांगलं खा, चांगले कपडे घाला, घर बांधा चांगलं. लोकांचे पैसे बुडवा पण घर चांगलं बांधा, कपडे चांगले घ्या, अलंकार घ्या, चांगलं खा. काही पाप पुण्याचं पाहू नका, विदेशाचं पाहू नका, भिवू नका, कोणाला लाजू नका कशातच. जीवनात आनंद मिळवा, आनंदी राहा, नाराज होऊ नका कशाला. मिळवा, संपदा मिळवा, धन मिळवा, आणि धनाचा संपदेचा भोग घेत राहा. हो द्या वाटेल ते, पुन्हा जीवन नाही.
काय काय होईल ती पाहू नका. पाप काय व्हालंय, चुका काय व्हाल्यात, विधी काय चुकायलाय, हे काही पाहू नका. कर्ज काय व्हालंय, अपमान काय व्हायला, लोक काय भांडायलीत पैशामुळे, ते काही पाहू नका. ध्यानात घ्या. सर्व बाजूला सारून आसक्त व्हायचे, हेच फळ आहे. विशेष फळ आहेत, विषय भोगा. त्या विचाराचं दिशा दाखविणार असे विचारानं भरलेलं शास्त्र. आणि पातंजल योग आणि सांख्य, त्याला हटवा, ते नको, ते बळच मिळालं तरी नको. नाशिवंत आहे ती, नाशिवंताला टाका. नाशिवंताला बाजूला सारा, तवा शाश्वत भेटल. मनात येऊ देऊ नका, त्याची वासना धरू नका. असलं जवळ तर टाकून द्या, त्याग करा त्याचा. राज्य असलं तर टाकून द्या, वनात जा, झाडाखाली जा, उपाधी टाका. वृक्ष वल्यामा सोयरी वनचेरी, पक्षी सुसरी आयोती, तिकडे एकांताचा आनंद घ्या. या लोकांच्या कलबेल्याचा काय, पक्षाच्या गाण्याचा आनंद घ्या, झाडाच्या सावलीचा आनंद घ्या. याचा काय पैशाचा आणि याचा बसली कपड्याचा, अलंकाराचा, मोठेपणाचा आनंद घेत, लोकांच्या मान्यतेचा. व्यावहारिकच आनंद पाहिजे तर चला शेतात, चला मोकळ्या हवेत, चला एकांतात, मिटवा डोळे, एकांतात बसा. ह्या लोकांच्या कालबेल्यात काय राहता, वनचा रात चाला, पशु पक्षात चाला. हे मान अपमान करते, हे गरिबी श्रीमंती पाहते, हे स्तुती निंदा करते लोक. लोक जायचा ओक धरिता धरवेना, इकडे नको. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवरा, ह्या लोकात नको. लोकात आनंदी होऊ देत नाहीत लोक. गरीबाला आनंदी होऊ देत नाहीत, श्रीमंताला आनंदी होऊ देत नाहीत. लोक पद प्रतिष्ठा नसताना आनंदी होऊ देत नाहीत, आणि असतानाही आनंदी होऊ देत नाहीत. सुखानं जगत नाहीत, जगू देत नाहीत. नको मग त्या लोकाला टाकायचंय. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, स्वय नारायण त्याची झाली, असं तुकोबराया सुद्धा म्हणतात. लोकमान चेष्टा ही तो शुक्राची विष्ठा, तुकोबराया म्हणतात. म्हणून पातंजली योगशास्त्र आणि सांख्याचं हे आसार म्हणत, आसार नको म्हणतं, भेटलं तरी नको, प्रारब्ध प्राप्त असलं तरी नको. आणि हे मिळवा, जवळ नसलं तरी मिळवा, चोरून घ्या, वाम मार्गाने मिळवा आणि भोगा. म्हणजे आपला विषय काय चालला, विषय काय चालला होता आपला, की शास्त्र म्हणजे विचार वेगळे, विचारधारा वेगवेगळ्या, विचार प्रवाह वेगवेगळे त्यांची. आसार दुःखदायक असते, म्हणून नको म्हणतात योगी आणि सांख्य. व्यवहारात दुःखदायक आहे ती. आसार मिळविताना दुःख आहे, आसार भोगताना बी दुःख आहे, आणि आसार नष्ट झालं तरी दुःख आहे. आसार नाही मिळालं तरी दुःख आहे, इच्छा असल्यावर. इच्छा असावं ते मिळू नाही तरी दुःख आहे. मिळवायचं असलं तरी कष्ट करावं लागते, दुःख आहे. मिळालं तरी भोगण्याचे कष्ट आहेत, भोगण्याची वेळ द्यावा लागतो, शक्ती द्यावा लागते, बुद्धी लावावी लागते, पुन्हा ते जाण्याची भीती असते. पण भोगताना बी दुःख आहे. त्याच्या भोगात त्याच्या विरहाचं स्मृती, त्याच्या भोगात ते जाण्याचा धाक आहे, ते संपण्याचा धाक आहे. पैसे खिशात असताना संपण्याचा धाक आहे, चोरण येण्याचा धाक आहे, हरपण्याचा धाक आहे, पडण्याचा जळण्याचा धाक आहे.
आणि त्याचा जरी धाक नसला तर आपलं शरीर सुटण्याचा धाक आहे, रोग होण्याचा धाक आहे, मथारा होण्याचा धाक आहे. त्या मनामध्ये बिनधाक राहू शकत नाही. आसारामध्ये धाकच आहे. महाराज मी बोलू का थोडं? बोला बोला. माझी शंका अशी होती, आता विषयाला जी धरून आहे ती सहज ते वाचत असताना असं लक्षात आलं की वेदशास्त्र गोडी साहेशास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको, असा माऊलींच्या हरिपाठामधला एक चरण आहे. आणि अनेक वेळेस असं सांगितलं जातं, शास्त्राचं महत्व विशद करत असताना शास्त्राचा धांडोळा घ्यावा, किंवा तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य विवर्जिते, किंवा शास्त्र योनित्वात असं एक सूत्रही आहे. वारंवार शास्त्र असा उल्लेख केला जातो. शास्त्र 6 आहेत आणि 6 शास्त्रांची मते एकमेकाशी भिन्न आहेत. मग सर्वसामान्यासाठी लिहिलेला हरिपाठ ग्रंथ असताना सामान्य माणूस भ्रम, प्रमादी, विप्रलिप्सा अशा अनेक दोषानं युक्त त्याची बुद्धी असते. मग तो साही शास्त्रे निवडी, बरं निवडलं तरी ते भिन्न आहेत एकमेकाचे. मग अशी भिन्नत्वाची निवड निष्कर्ष तर निघालेलाच आहे अगोदरच, सर्वांना माहित आहे. फक्त एक उत्तर मीमांसा सोडलं तरी, आणि अतिशय नम्रत्वानं आपण सगळे त्याचे अनुयायी आहेत म्हणून त्या पाचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते म्हणतील आमचं शास्त्र मोठं किंवा चांगलं आहे, ते त्यांच्या मताला सोडणार नाहीत. मग आपण आपलं चांगलं म्हणतो. सांगण्याचा इत्यर्थ असता की शास्त्र अशी जेव्हा संज्ञा किंवा पद येतं की तर त्यावेळेस शास्त्र म्हणजे काय धरायचं, उत्तर मीमांसाच आपण गृहीत धरायची का? मग ह्या 5 जणांचा त्याच्यामध्ये निषेध होतो, तर मग ते निषेध प्राय असले तर मग ते शास्त्र कसे? अशा तऱ्हेचं फक्त विचारायचं होतं मला, की सामान्य माणूस काय काय त्याचा निवाडा करणार आहे, की साही शास्त्रे निवडी, तर तो सामान्य माणूस तर हे काम करू शकणार नाही, कारण हे बुद्धीचं क्लिष्ट काम आहे समजा. असं माझ्या मनात एक शंका आली, म्हणून मला ती व्यवस्थित मांडता आली नाही, पण मला असं म्हणायचं होतं फक्त. हो, मी तेच त्याच उत्तर द्यायला लागलो मी. धन्यवाद तुम्ही महाराज, रामकृष्ण. माझ्या लक्षात येईना मग. प्रत्येक पैलू लक्षपूर्वक ऐकला तर आपण तुमच्या प्रश्नाकडे चाललो, उत्तराकडे चाललो त्याच्या. धन्यवाद महाराज, रामकृष्ण. ठरावा पै धीर भजन मार्गी. ठीक, तेच चाललं आपलं. तर मग असा नास्तिकाच्या शास्त्राचा आणि आस्तिकाच्या शास्त्राचा विरोधाभास आपल्याला प्रतीतीला येतो, त्यांच्या विचारशैलीचा, त्यांच्या दिशेचा, त्यांच्या जीवनशैलीचा. त्या दोन्हीच्या जगाला जे बोलते ते दोन्ही नास्तिक शास्त्र आणि आस्तिक शास्त्र, त्याच्यातला विरोधाभास टाकीला एकदम विरोध. मग आता शास्त्र जर पाहिली, जसं आपण आतापर्यंत नाव घेतलं योगी आणि सांख्य, यांचा रूढ जरी वेग असला तरी बी त्यांची मतमताला जुळत नाहीत, थोडी मतभेद आहेत. यांचे तरी थोडे आहेत, पण न्यायवैशेषिक जर पाहिली तर त्यांचे वेगळे आहेत. त्यांनी केलेली कारण मीमांसा जगाची, त्यांना दाखविलेली तत्व जगाची, त्यांनी दाखविलेलं दुःख निवृत्तीचं साधन, त्यांनी दाखविलेलं सुख प्राप्तीचे साधन. आणि त्यांची पूर्ण बेसिक, त्यांचा जे पूर्ण विवेकाचा रूट आहे, त्यांचा जे टप्पे आहेत, जो दृष्टिकोन आहे बंधनाबद्दलचा, मोक्षाबद्दलचा, बंधनाच्या निवारण कारणाबद्दलचा, त्या कारणाच्या निवृत्तीबद्दलचा आणि मोक्षाच्या प्राप्तीबद्दलचा जो सर्व साधन समुदाय आहे तो सेपरेट आहे, न्यायवैशेषिक. त्याच्यात बी दोघात मतभेद आहे थोडा, पण जुळते मुलते जरा. तसे सांख्य योगी, त्यांच्यात बी मतभेद आहेत पण जरा जुळते मिळते, म्हणून सोबत नाव घेतल्या जातात, न्यायवैशेषिक सांख्य योगी.
आणि तसंच जैमिनीचं शास्त्र आणि व्यासांचं शास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, हे बी दोन शास्त्राचे सोबत नाव घेतल्या जाते. ते एकूण एकाला वादविवाद करतात म्हणून. मित्र नाहीत ते तशी, मत त्याची कुठंच जुळत नाहीत, पण तरी बी त्यांचे सोबत नाव आहेत पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा. एक पूर्व पक्ष करणार आणि एक त्याला उत्तर देणार, आव्हान उभं करतं एक आणि ते समाधान करते त्याचं एक, म्हणून सोबत नाव घेतल्या जातील. पण एक कर्माच्या धर्तीवर उभे आणि एक अंतिम विवेकाच्या धर्तीवर उभे शास्त्र, व्यासांचं वेदांत आणि पूर्वमीमांसा कर्मशास्त्र. एक कर्म आहे आणि एक विवेक आहे. एक निष्कर्माकडे नेणार आहे आणि एक कर्मात पाडणार आहे, असे हे दोन आहेत. म्हणजे 6 शास्त्र आपण पाहिले आता, जे आस्तिकाचे आहेत. तर त्याच्यात मतप्रवाह मतभेद नाही, मतभेद आहेत, परंतु एका गोष्टीत ही 6 शास्त्र बी एक आहेत. ध्यानात घ्या, ते इथालच्या इहलोकातल्या आसार विषयाला आसार म्हणतात. 6 बी इथलचे भोग घेऊ नका म्हणतात, देहात रमू नका म्हणतात. देह तुम्ही नाही म्हणतात, तुम्ही चैतन्य आहेत, तुम्ही देहाहून वेगळे आहेत. हे तुमचं गाव नाही, हे तुमचं घर नाही, हे तुम्ही माणूस नाहीत. त्या 6 बी शास्त्राचं म्हणणं नाही. एक कर्माच्या अँगल मधून पाहते आणि एक बाकीचे काही भावनेच्या अँगल मधून पाहतात, काही विवेकाच्या अँगल मधून पाहतात. दृष्टिकोन त्यांचे वेगवेगळे आहेत. पण देह मान्य नाही त्याला. विवेक करून ते देहाहून वेगळं चैतन्य लक्षात आणून देणार आहेत. आणि मग त्याच्यात झालेलं कर्म, त्याच्यात झालेला अविवेक, किंवा या कर्माचं अविवेकाचं कारण असलेली अविद्या, त्या अविद्या प्राप्त निवृत्तीचे साधन आणि विद्या प्राप्ती करून देणं, आणि त्या विद्येनं ही दुःखाची निवृत्ती करणं, दुःखाच्या कारणासहित कार्याची निवृत्ती करण्याचं वेगवेगळे आपापल्या प्रमाणाने सांगणार आहेत. म्हणून साधकानं काय करावं, ज्ञानोबा राय म्हणतात, ज्याला सर्व सुख पाहिजे, ज्याला जीवनामध्ये जे अंतिम सुख आहे, जे पूर्ण सुख आहे, जे परिपूर्ण आहे, जे मिळाल्यावर पुन्हा काही मिळायची गरज नाही, असं जर मिळायचं असलं तर त्यांनी स्वतःच्या मनानं जीवन जगू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यानं लोकांवर आधारित जगू नये, लोकांचं ऐकत बसू नये, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जे अशास्त्री आहेत, जे नास्तिक आहेत, नास्तिकाच्या नादी लागू नये, तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, जे शास्त्र सांगून भोंदू भोंदिणारे, भुलिणारे, ज्याला शास्त्र कळालं नाही पण शास्त्र सांगतात, शास्त्र शिकवितात, शास्त्र शिकून द्यायला यहीच पैसा मान मिळवायचा आहे, त्याच्या नादी लागू नये, भोंदूच्या. ध्यानात घे मी काय काय सांगायला लागलो. मनोमार्गाने जाऊ नये, लोकांच्या प्रवाहात पडून वाहून जाऊ नये, जे
लोकशास्त्रादी अशी बाकीची काही विपरीत शास्त्र आहेत त्याच्या नादी लागू नाही, आणि खरी शास्त्र बी पाठ करून भोंदिणारी त्याच्या नादी लागू नाही, भुलिणारी. ते मूर्ख असल्यामुळे शास्त्र शिकलीत आणि शास्त्रातून पैसा जगातल्या वस्तू मिळवायचे प्रयत्न करतात. लोक, मान, चेष्टा, धन, मान हे मिळवायसाठी जे शास्त्राचा उपयोग करतील, जे शास्त्र शिकून जगात मोठं व्हायचा प्रयत्न करायला लागले, त्या मूर्खाच्या बी नादी लागू नाही. ते गुरुत्व मिळवतात, ते साधुत्व मिळवतात, ते बांधकाम करतात, ते फळं मी करतात, त्याच्या गाद्या चालतात, ते मंदिरं करतात, ते राजकारण करतात, ते मतभेद करून मतातच भांडणं करतात. त्याचं पूर्ण जीवन खाली रोट आहे, ते दिसतात वरी पण त्याची नजर खाली. असे जे कोणी भोंदू असतील त्याच्या बी नादी लागू नाही. तर ज्याला सर्व सुख पाहिजे, पूर्ण समाधान पाहिजे, जीवनाचं जे अंतिम टप्पा आहे तो गाठायचा आहे, खरं मिळवायचं, ज्याला खरं सुखी व्हायचंय, पूर्ण सुखी व्हायचंय, त्यानं 6 शास्त्राचं चिंतन करावं असं ज्ञानोबा सांगतात. कारण लोक मूर्खपणा बोलणारी आणि काही शहाणपणा बोलणारी असले अशास्त्री, ते बोलते शहाणपणा पण शहाणपणापर्यंत पोहोचायला नाहीत. शहाणपणा बोलतेत पण त्याचा मूर्खपणा गेलेला नाही. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या जरा. शहाणपणा बोलणारी वेगळी, मूर्खपणा गेलेली वेगळी. मूर्खपणा जाऊन शहाणपणा बोलणारी वेगळी, आणि मूर्खपणा राहून शहाणपणा बोलणारी वेगळी, आणि मूर्खपणात मूर्खपणा बोलणारी वेगळी. मूर्खपणात मूर्खपणा बोलणारे जास्त संख्या आहे. मूर्खपणातच आहेत, मूर्खपणाच बोलतात, आणि मूर्खपणात आहेत पण शहाणपणा बोलतात असे आहेत काही. आणि शहाणपणात आहेत आणि शहाणपणा बोलतात त्यांना संत बना. आणि अशाची जी आशयाने जे लिखाण केलेले पहिले आचार्य आणि ऋषीनं, त्याला शास्त्र म्हणावं, ते 6 शास्त्र. म्हणून ज्या कोणाला खरं मिळवायचं असन त्यानं शहाण्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, शहाण्याचं बोलणं वाचलं पाहिजे. शहाणा तो धनी घेतोय. साधू संत गेले आनंदी राहिले, म्हणून अशा आनंदी राहिले, आनंदी होते आणि आनंदातच बोलले. ते जे बोलले त्याचं जे संकलन त्याला शास्त्र म्हणा. आनंदात होते, आनंदात आहेत, आणि आनंदातच बोलले, आनंदानं. ते जे बोलणे त्याला संकलन केलं असलं त्याला शास्त्र म्हणा. साधू संत गेले, होते कुठं गेली, कुठं आनंदात होते, आनंदी राहिली. परिणामी झाली, कृत्य झाली, ते सर्व कर्तव्यातून पार पडले. त्यांना जे जे काही करायचं होतं ते करायचं राहिलं नाही, काम संपलं त्यांचं. म्हणून आशयाने जे काही विचार बोललेले तर ते विचार आपल्या कामाचे. तर त्याच्यात क्रमानं जर पाहिलं तर वैशेषिक, न्याय, योग, सांख्य योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा असा क्रम लावला जातो. तर यांचा अभ्यास करावा, यांना निवडावं, म्हणजे यांचा एकाच मंथन करून अभ्यास करायचा, एका शास्त्राचा. एकातल्या त्रुटी पुढच्या भरून निघल्या जातात, एकातल्या काही उणिवा आहेत त्या पुढच्या शास्त्रात भरून निघल्या जातात. त्याच्यातल्या ज्या उणिवा आहेत त्याच्यात जे काही कन्फ्युज करणारे, काही शंका येणार, त्याच्या पुढच्या ह्याच्यात निवडून जातात. असं करीत 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 निवडा म्हणतात
कोणी सांगणार नाही तुम्हाला कोणतं शास्त्र खरं आहे, कोणत्या शास्त्रात अंतिम आहे. निवडा तुम्ही. तुम्हाला काही काम पाहिजे ना, आहेत ना शास्त्र. एका एका शास्त्राचा अभ्यास करा महाराज म्हणतात. कारण विवेकाची शास्त्र आहेत ती, विचारधारा आहेत. मग तुम्हाला ते पटन काय खरं. तुम्ही तुमची बुद्धी उजळीत करा, जीवन साफ करा आणि उजळीत चाला. पाहत चाला, पाहत चाला. टप्पे ती विचाराची टप्पे आहेत ती, पायऱ्या आहेत त्या. पाहत 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 गेले तर तुम्हालाच निवडा होईल की अरे हे इथपर्यंत सांगायले शास्त्र, ह्या शास्त्राची मजल तिथपर्यंत. त्याची पाहताना आपली मजल उंचावण, शास्त्राचा अभ्यास करताना आपली उंची वाढन, आपली विचारधारा शुद्ध होत चाल, आपल्यात ज्या गुणीवा आहेत त्या कमी होत चालत्या, आपल्यातले जे संशय आहेत ते कमी होत चालतील, आपल्यातली परिपक्व वाढत चलन, परिपक्वता होत चलन. आपणच आपलेच विचार असते तीन, त्याच्या पुढचं वाचले की ते अविचार ठरतात. आधी त्यालाच विचार म्हणतो आपण, आपण त्याला बिनचूक म्हणतो, ते चूक ठरतं पुढचं शास्त्र वाचल्यावर. असं करीत करीत शास्त्रानं शास्त्र वारायचे, शास्त्रानं शास्त्र वारायचं. निवाडा करायचा, निवाडा. सर्व सुख गोडी. काय सांगितलं अभ्यास त्याचा साधन? साही शास्त्र निवडी. इतर शास्त्र नाही, 6 शास्त्राचाच अभ्यास कर आणि त्याच्यात बी निवड. एक एक शास्त्र निवड, माग टाक. प्रवास कर पारमार्थाचा. आणि हे करीत असताना रिकामा अर्धगडी राहू नको. शास्त्र वाचून, शास्त्र विचारा वाचून काळ घालू नको. हरिभजना विन काळ घालू नको रे. म्हणून आणि आपल्यालाच कळण त्याच्यातलं काय, याच्यात काय, म्हणजे आपल्यालाच लक्षात येईल की वैशेषिक काय सांगायलेत, न्याय काय सांगायलेत, सांख्य काय सांगायलेत, योगी कुठपर्यंत पोहोचलेत काय सांगायले, पूर्वमीमांसाचं काय मत आहे, त्याच्या काय शंका आहे, त्याचं समाधान उत्तर मीमांसेनं कसं केले, उत्तर मीमांसेचं पूर्ण विचारधारा प्रवाह कसा आहे, आणि शेवटी व्यासाचं काय मनोगत आहे, असं आपल्यालाच लक्षात येईल ते वाचता वाचता. आणि आपणच बिनचूक होतो, आपल्यातल्या चुका निघून जात्यात अभ्यास करताना. म्हणून हे जरी मत एक, आणि हे काय कोणाचंच कोण मत मारायला प्रश्न करणाराच काय मनोगत होतं की 6 शास्त्र एकमेकाला मिळत नाहीत. आणि मग त्यांचा कशाला अभ्यास करायचा? अरे त्यांचा अभ्यास करताना एक एक शास्त्रातला विचारधारा मागं पडून आपल्याला सत्य लक्षात येईल. परमार्थाचा प्रवास आहे वैशेषिकापासून तर वेदांतापर्यंत लिखित प्रवास. ते चालायचंय आपल्याला, त्या वाटानं चालायचंय, त्या पंथाचं पांथिक बनायचं आपल्याला. एकातल्या चुका पुढच्यात नाहीत, त्याच्यातल्या चुका त्याच्या पुढच्यात नाहीत. असं करीत करीत विचाराच्या पातळीवर बिनचूक शास्त्र वेदांत. पण त्याचा पण विचार करून तो विचार बी मागे टाकायचा आहे. हा परमार्थाची इति कर्तव्यता इति सांगत आहे, आणि तेच अमृत अनुभवात कथन केलेले. त्यालाच वेदांत म्हणतात की वेदाचा सुद्धा अंत म्हणजे ज्ञानाचा अंत होतो, तिथं विचाराचा सुद्धा अंत. म्हणून ते एक टप्पे जशा पायऱ्या माग टाकायच्या असतात, त्याच्याशिवाय गंतव्य येत नाही. पायरीचा उपयोग करायचा आहे, माग टाकायची, पुढच्या पायरीवर पाहिजे, आता त्याच्या पुढच्या पायरीवर प्रवास करायचा आपल्याला. ज्याला माडीवर जायचं त्यानं पायऱ्या चा निवाडा करावा, सर्व पायऱ्याचा निवाडा करावा, अंतिम पायरीवर यावा, आणि ती पण पायरी सोडून मग माडीत घरात रूम मध्ये जावा. पायऱ्यावर बसायचं नसतंय, पायऱ्यावर थांबायचं नसतंय, पायऱ्या टाळायच्या नसत्यात आणि थांबायचं नसतंय. ध्यानात या. सर्व पायऱ्या ज्याला 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 आवश्यक आहे माडी, त्यानं सर्व पायऱ्या निवडी. रिकामा पायऱ्यावरच अर्ध घडी राहू नको, चला काय रिकामा राहू नको, उभा राहू नको.
या पायरीवर त्याच पायरीवर टिकला नाही पाहिजे नंतरच्या काळात बी. पायरी चढ पायरी सोड, पायरी चढ पायरी सोड, याला साधक म्हणतात, याला परमार्थाचा प्रांतिक म्हणतात. आपल्या विचाराची उंची झाली पाहिजे. काय जे विचार होते त्याच विचारावर आपण नाही राहिलं पाहिजे, उंचाई गाठली पाहिजे, गगनचुंबी झालं पाहिजे, आकाशाला आलिंगन द्यायचं आपल्याला. जितक्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पाहायचंय, निवडायच्या, मोह नाही पकडायचा. याच्यापेक्षा ही बरी, तीच सोनायची नाही, तिथंच नाही थांबायचं. त्याच्या पुढं काय सांगितलेलं, त्याच्या पुढं काय सांगितलेलं, आणि आपल्याला काय वाटतंय. लिखित विचार आहेत आणि आपल्या अंतःकरणात जिवंत विचार आहेत, हे ध्यानात घ्या जरा. शास्त्रामध्ये लिखित आहेत आणि आपण जर तशी केले तर आपल्या बी अंतःकरणामध्ये ते उद्भूत होतात, जिवंत ज्वलंत ताजे विचार आपल्या अंतःकरणात उद्भूत होतात. शास्त्राच्या आरशात पाहिलं तर आपलं अंतःकरणच एक शास्त्र बनते. ग्रंथ आरसा आहे, ग्रंथात लिखित विचार आहेत, आपल्या अंतःकरणात जिवंत विचार आहेत, ज्वलंत जिवंत ताजे. आता विचार प्रवाह आपल्या अंतःकरणात चालू होता आणि त्याची मूर्त रूप, त्याची प्रतीक आहेत ग्रंथात आहे काय, विचार प्रतीक आहेत लिखित, आपल्या अंतःकरणात जिवंत आहेत. ते विचार आपली झाली पाहिजे, ग्रंथाची नाही राहिली पाहिजे. आपल्या अंतःकरणाला ग्रंथ करण्याचं काम ग्रंथ करतात, अंतःकरणात ग्रंथ निर्माण होत असतो. ग्रंथ दिसतो समोर व्यासपीठावर आणि असतो अंतःकरणात. आपल्या अंतःकरणाला ग्रंथ घडविण्याचं काम शिल्पकला आपल्याला गुरु करून देतात. गुरु आपल्या अंतःकरणालाच ग्रंथ बनवितात. हे शिल्पकार आहेत गुरु. गुरु ग्रंथाला ग्रंथ ठेवीत नाहीत, शिष्याला ग्रंथ बनवितात, शिष्याला शास्त्र बनवितात, शिष्याचं अंतःकरण ग्रंथ बनतात, वेद बनवितात, उपनिषद बनवितात. कोणी शिकणाऱ्याकडे नाही, जे कोणी शास्त्र शिकवते कोणी त्याच्याकडे नाही काम होते. ते शास्त्राचं पाठांतर करून देते, नोट्स काढून देते, पण आपल्या अंतःकरणाला शास्त्र नाहीत बनवते. शास्त्र लिहितील ते, जसे काही काही मंदिरानं ओव्या लिहिलेल्या असतात, तसल्या आपल्या मन पाटलावर ओव्या लिहिल्या जात्याल, कोरल्या जात्याल, पण अंतःकरण शास्त्र नाही बनत, ते गुरु कोण बनत असते. ती ज्याच्या कोण बनते त्यालाच गुरु बनाव. ज्याच्या कोण शिकवल्या जातं त्याला शिक्षक म्हणाव. शास्त्र शिकणं वेगळं, शास्त्र बनणं वेगळं. असो, सांगायचं तात्पर्य काय, की विचाराचे प्रवाह जरी 6 वेगवेगळे असले तर त्याच्यामध्ये एक संगीत आहे. एकापासून दुसऱ्यापर्यंत जशा 5 जरी तारा दिसल्या विण्याच्या, तरी त्याच्यामध्ये आतून एक आहे, दिसायला 5 आहेत. त्या 5 एकदा वाजत नाहीत, पण एकच बोट पाचीवर बी छेडल्या जाते, झणकार होतो. आणि त्या लावल्या जर सुसंगीत केलं तर 5चा एक ध्वनी होतो. विना सजीला तर न सजीला म्हणजे न लावला विना, न सुसंगत केला तर 5चे 5 आवाज येतात, 5 ध्वनी होतात. पण जो गुरु आहे त्याला लावता येतोय ना, तो तिथून एक ध्वनी एक स्वर काढतो तो गुरु, त्याला गुरु म्हणा, गुरु येतो. 5चं तात्पर्य, 5चं रहस्य एका जाग्यावर येते. तसं सर्व शास्त्राचं एक मत गुरुला कळत.
वैशेषिक बोलायला ते बोलायलेलं आहे, त्याच्यातून वैशेषिकातून बी हेच सांगायचंय त्यांना, पण परिभाषा वेगळी. ती पायरी बी माडीसाठीच आहे, पहिली पायरी सुद्धा माडीसाठी म्हणजे माडली लांब नाही लांब, त्याच्या जवळच्या पायरीपर्यंत नेऊन घालायली. ती पुढच्या पुढच्या पायऱ्या माडीच्या जवळ आहेत, खालच्या लांब आहेत. लांब आहेत पर्यंत त्या जवळ जाण्यासाठी खालच्या शेवटच्या पायरीचा आणि वरच्या मजल्याच्या पहिल्या पायरीचा आणि खालच्या पहिल्या पायरीचा संबंध आहे. खालच्या काढून घेतल्या तर वरची पायरी पायरी ठरणार नाही. म्हणले शेवटची पायरी खालच्या घ्या काढून, नाही उपयोगी नाही येणार ती. त्या पायरीवर जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या पाहिजे, ध्यानात घ्या. अरे माडीला तर पायऱ्या लागतात, पण माडीच्या जवळची जी पायरी त्या पायरीवर जाण्यासाठी पण पायऱ्या लागतात, हे माहित पाहिजे आपल्याला. वेदांत शास्त्र शेवटची जरी पायरी असली विचारधारातली, तर वेदांत शास्त्रावर येण्यासाठी खालच्या पायऱ्या लागतात. विषय पामर का वेदांत शास्त्रापर्यंत जाणार आहे का? त्या पायरीपर्यंत जाते का खालच्या? आवाज कट होतोय महाराज, थोडासा मोबाईल व्यवस्थित सेट करा जवळ. मग वेदांत शास्त्रापर्यंत जायला सुद्धा पायऱ्या लागतात. ती सांख्याची पायरी, ती योगाची पायरी, ती न्यायाची पायरी. त्या शास्त्राशिवाय ह्या शास्त्राचे विचार लक्षात आल्याशिवाय पुढचं शास्त्र पण कळणार नाही ना. ध्यानात घ्या. म्हणून या सर्व पायऱ्या सर्व झिनाच आवश्यक आहे. म्हणून झिन्याचा उल्लेख केलाय, दादऱ्याचा उपयोग केलाय ज्ञानोबरायानं. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी दादरा, पूर्ण 6 शास्त्राचा प्रवाह, पूर्ण 6 शास्त्राचे. म्हणून वेदांत शास्त्रानं 6 बी प्रमाणे घेतलीत, सर्व खात्या स्वीकारल्यात. आणि वेदांत शास्त्रानं 6 बी शास्त्राचं मंथन करून इथपर्यंत यायचं सांगितले की टप्पे आहेत ती आवश्यक आहे. ते त्या विचारातून येणं आवश्यक आहे, त्या मार्गातून येणं आवश्यक आहे, त्या स्टेप मधून येणं आवश्यक आहे. त्या स्टेप मधून या, स्टेप मध्ये थांबू नका. गणिताच्या स्टेप असतात, त्या स्टेप मध्ये थांबायचं नसतंय, ते उत्तर नसतंय, ती स्टेप असते. जिथं जिथं सर्व स्टेप संपल्या ते उत्तर. अजून स्टेप होऊ शकतात, अजून स्टेप होऊ शकतात. जेव्हा स्टेप संपन सर्व, ते उत्तर आहे. तिथं गणित संपलं. पायऱ्या पायऱ्याच असतात. म्हणून शाही शास्त्र निवड. आणि पुन्हा आपल्याला काम लावलं की निवड, तू निवडायचं शिक, तू निवडणूक जिंकव, निवडणुकीत पड. कोण सांगणार तुला? तू हे अनेक मत प्रवाहाचे विवेचन कर आणि ठरव कोणाचं काय मत आहे, कोणाचं काय. आणि सर्वांची मत झाले, तू तुझा ठराव कर, याच्यातलं कोणतं बरोबर आहे आणि तुला कोणतं जुळतंय, सत्य कोणतंय. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. लोक तर बोलत नाही सत्याबद्दल, लोक आसाराबद्दल असत्याबद्दल बोलतील. लोक कल्पनेबद्दल बोलणारे लोकात पडू नको. कोणी भावनेबद्दल पाडणारे आहे तो कल्पनेतून निघण्यासाठी, पण त्याच्याशी तू गुंतून राहू नको. काही विवेकाबद्दल बोलणारी आणि बोध प्रबोध. तू कल्पनेतून भावनेवरी, श्रद्धेवरी, विवेकावरी, बोधावरी आणि प्रबोधावरी, प्रबोधावर नमो विषद बोध वाद विद्गता विद्यारविंद प्रबोधा परा प्रमय प्रमदा विलासिया.
अशा या म्हणजे आपल्याला निवडीत तिकडे बोललेले. म्हणून हे शास्त्राचा एक मार्ग आहे. ह्या मार्गाने आपल्याला मार्गक्रम करता करता गंतव्यापर्यंत येता येते. म्हणून माऊलीनं तसं तर माऊलीचा हरिपाठ पाहिला किंवा अमृतानुभव पाहिला किंवा चांगदेव 65 पाहिली, ज्ञानेश्वरी जर अध्ययन केलं तर कशाच गरज नाही. पण तरी बी ज्ञानोबा आहे, मागील जो मार्ग आहे, मागील जी परंपरा आहे, मागील जो सांप्रदायिक आहे, मागीलचा जो शिष्टाचार आहे किंवा आचार्याचे आधी अनेक ग्रंथ आहेत ऋषी मुनीचे आणि मागेलचे जे प्रस्थांतर आहेत तिकडे इंगित करतात. त्या प्रस्थानत्रयाकडे ज्यासाठी जाणं होत नाही, ज्याला ती भाषा येत नाही, त्यासाठी माऊलीनं सुलभता केली. पण ही ग्रंथ वाचून ज्या कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी 6 शास्त्राचा अभ्यास करा. माझ्याच ग्रंथाचा अभ्यास करा असं नाहीत माऊली म्हणित. ज्याला पाहिजे त्याला ती कठीण वाटतं त्याने हे करा. आणि त्याला अजून संधी, अजून वेळ आहे, अजून हौस आहे, त्यानं 6 शास्त्राचा अभ्यास करा. रिकामा राहू नको. का रिकामा राहू नको? तर ज्याच्यात तो रिकामा राहा लागला तो लटका आहे. त्याला खरं समजून तू फजित होशील. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरदार हरिवीन. म्हणजे आम्हाला लटका कळत नाही, मग नाम मंत्र जप. कोठी जाईल पाप. त्या पापामुळे तुला खरा वाटायला, पापामुळे तुला खोटा कळाना, पापामुळे तुला खरं लक्षात येईना किंवा पापामुळेच इतकं सांगून बी लक्षात येईना, ऐकणं व्हायना, अंतकरणात बदल व्हायना, अंतकरणातले पहिले अविचार संपनात आणि विचार ऐकायला इच्छा व्हायना, विचार ऐकायची गती व्हायना. म्हणून नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. आणि इतकं नाम मंत्र जप रामकृष्ण संकल्प धरू नका, कृष्ण नामी संकल्प धरून राहा. विकल्पच करू नको. सर्व संकल्प तुझे नामाचे पाहिजेत. सर्व संकल्प तुझे इकडं प्रवाहित पाहिजेत सत्याकडे. सत्यनिष्ठ व्हावा तो भावनिक तरी, वाचिक तरी, विचारधारित तरी, साधनारूढ तरी असावा तो. तुझे बाकीचे संकल्पच मावळून जावात आणि हेच संकल्प राहावा. सर्व विकल्प मावळात आणि हेच संकल्प राहावा. जयाचे वाचे आलाप काहीतरी ओवी ती दिठी भोगे माझीचे रूप, जयाचे मन संकल्प माझीची वाही. म्हणजे हेच रामकृष्ण संकल्प धरून राय. असो तो आपण अभंग नाही घ्यायचा आपल्याला, परंतु सांगायचं तात्पर्य 6 शास्त्राचं रहस्य जाणण्यासाठी मंथन करून तू निवाडा करून खऱ्यापर्यंत पोच. अशी जी शास्त्र मार्गाची किंवा वेद मार्गाची किंवा ही जी काही सर्व शास्त्राची विचारधारा आहे त्याच्यात येऊन तू इकडे, कारण की ती विचारधारा चुकणार नाही. तिथे गेल्यास तू चुकणार नाहीस, सत्यापर्यंत येशील त्या मार्गाला लागल्यावर. म्हणून मार्गाआधारे वार्तावी, त्या मार्गानं चल. म्हणून असा आपल्याला सर्व शास्त्राच्या मंथन करण्याचा मार्ग आपल्याला ज्ञानोबरायाने इथं सांगितलेला आहे, लक्षात आणून दिलेला आहे. म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी असं महाराज म्हणतात. कारण की लोकाच्या नादी लागू नको, स्वतःच्या मनानं करू नको, भोंदीच्या नादी लागू नको. तर शास्त्राच्या दृष्टीने लक्षात घे, आणि शास्त्राच्या दृष्टीने लक्षात नसले तर संताकडे जाय, शरण जाय. जे भोंदू नाहीत, जे अनुभवी आहेत, त्यांच्या बोलण्यातच कळण तुला. त्यांच्या संघ गेला कीच कळण की हा आपण आलो ते ठिकाणी. असं नाही कळणार. आणि त्यासाठी आपण आधी शुद्ध व्हा, शुद्ध आहार घ्या, शुद्ध आचार करा, शुद्ध भाव ठेवा, ईश्वरनिष्ठ राहा. तेव्हा आपण चुकणार नाही. तेव्हा आपण भोंदू 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 कळण, आपल्याला खोटा खोटा कळण, खरा खरा कळण आपल्यालाच नजरी आला पाहिजे. ती आपल्या अंतःकरणाची परमशुद्धी झाल्यावर येईल. म्हणून आपण खोटारड्याच्या नादी लागणार नाहीत, लोकांच्या नादी लागणार नाहीत आणि
शास्त्रानं आपल्याला सद्गुरूपर्यंत जाता येईल या विचाराप्रमाणे, आणि सद्गुरूच आपल्याला खरं शास्त्र लक्षात आणून देतील. म्हणून अशा रीतीनं सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. आणि त्यात नामस्मरण, सत्यनिष्ठा, शुद्ध आचार, शुद्ध आहार, अशा जर आपला विश्वनिष्ठ जीवन असलं तर निश्चितच आपण वाया जाणार नाहीत, असं सांगण्याचं महाराजाचं धोरण आहे. म्हणून ज्ञानोबा रायाचे जे काही सर्व सांगण्याचा प्रवाह आहे, तर तो आपल्याला वाया न जाऊ देण्यासाठी, आपण योग्य स्थळी पोहोचण्यासाठी ज्ञानोबा रायाचं सर्व बोलणं आहे. सर्व त्यांचे ग्रंथ आहेत, सर्व त्यांचे सूत्र आहेत, सर्व त्यांचं जे काही सर्व इंगित इशारा करणं आहे ते आपल्या कल्याणासाठी. म्हणून आपण त्यांचं ऐकतच आहोत, अजून शुद्ध दृष्टीनं ऐकावं. म्हणून अशा रीतीने ज्ञानोबा रायाचं 6 शास्त्र सांगण्याचं रहस्य. अजून काही राहिलं असलं तर देशमुख सर बोलतील. धन्यवाद महाराज, व्यवस्थित कळाल. हा बरं, ठीक आहे. हा, दुसरा प्रश्न 1 मिनिटात घेऊ, चालता पुन्हा उद्या प्रश्न राहणार नाही. ईश्वर ज्ञान साक्षी भाष्य आहे का, आणि असेल तर ते कसे? हा, ठीक आहे. तर विश्वराचं ज्ञान, तर ईश्वर, विश्वर हा जो शब्द आहे हा शिववाचक, शिव जसं जीव आणि शिव म्हणजे मायोपाधिक चैतन्य. मग त्या चैतन्याचीच पुढं ब्रह्मा विष्णू महेश अशी गुणत्रय विभागानं रूप येतात. आणि त्या शिवाची किंवा विष्णूचे अवतार रामकृष्णादी तिथे येतात. तर तिथपर्यंत शिवत्वच. आणि त्या रामकृष्णादिकांच्या मूर्ती, शिवाच्या विष्णूच्या मूर्ती, आरती मूर्ती, मंदिर, तर ते प्रतीक केले प्रत्येक ध्यानासाठी. शिवाच्या, विष्णूच्या, गणपतीची, रामकृष्णादिकांच्या मूर्ती, मंदिर. काय कोणाचा मोबाईल वाजायला लागलाय? काय बोलायचं का? हे झुमकाबाई कोण आहे? रोज बी त्यांना सांगावं लागतंय. एक बार सांगितलं की कळायला पाहिजे त्यांना. काल पण त्यांना सूचना दिली मिटकरी महाराजांना, तेव्हा त्यांनी हे केला. तुम्ही आल्या हे करी जाणार, तुम्हाला बंद रोज करा. सांगावं लागेल का? रोज बंद त्यांचं करा, नाव बंद घेत करा. जा, त्या आल्या की तेव्हा त्या बंद करतात. ठीक. झुमकाताई बंद करा आपला मोबाईल. आपलं काय नाही, त्याचं नाव घेत जाऊ रोज. आपण रोज आपलं ते आले की त्यांना सूचना करीत जा. बरं. काय करावं, त्यांचं नाव रोज घेण्यात यावं असं वाटतं मला. अजून पण त्यांचं चालूच आहे. त्या लावून देऊन बाजूला काही काम करीत बसल्या काय, कोण असतो? त्यांची पवन ओळख महाराज करून त्यांना द्या. कट करा, म्हणजे लक्षात येईल त्यांच्या. आता दुसरा काय पर्याय नाही आपल्याला. हा, जसं तुम्ही ते कोंडेकरला केलं तसं करा. ते कोंडेकर ऐकणारी होती, हे ऐकणारेच नाहीत बहुतेक. झुमकाताई, आमचा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? तुमच्यामुळे नाही. बंद पडलेलं असं सांगा त्यांना. नाही, पण ते ऐकतच नाहीत महाराज. आपण इथे आता काही जरी बोललो ना तरी ते ऐकत पवन नाही. महाराज, त्यांना पवन रिमूव्ह महाराज करा ना, पवन महाराज. रिमूव्ह करून टाका त्यांना. पवन महाराज नाहीये. पवन महाराज नाही का? हो बाबा. पवन महाराज गेले का? हो, ते कट झालेले. कट झाले असतील. आता का अगोदरच झाले? झुमकाबाई नाही, गुणावत, ते काही नेमकं सांगता येणार नाही. आपण म्यूट करा. गुणावत्ताई महाराज, आपण थांबू आज काही आपल्याला पुढे. म्यूट करा तुमचं माईकचं बटन दाबा.
नाही तर अशा जागेवर जाऊन बसा की तुमचा नाही, श्वास थोडा पण ना- तिथं वाचला नाही पाहिजे. हा नाही तर मग कट व्हा ताई, ते लाल बटन दाबा. कट व्हा. सर ते ऐकत नाहीये, ते मोबाईलच्या बरोबर नाहीयेत, मोबाईल बरोबर आपल्या, त्यामुळे आपली एकही सूचना त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही नाही. आणि मग त्याने कट व्हावं ना, त्यांच्या मग काही काम आहे तर त्यांनी कट व्हायचं नाही. इथं कशाला चालू राहायचं तिकडं म्हणजे काय किती अवघड आहे काम आहे. म्हणजे इकडं फक्त परेशान करायला चालू ठेवायचं आणि तिकडं ऐकायचं बी नाही. अरे चालू राहिले चालू कट करतो बाबा. कट तुम्ही ते कर कळून घ्या ना एक बार बोला कोणाच्या कोण. कट कर. 5 मिनिटं झालं, लेफ्ट झालं. पण आपण 10 Left झालं. मिनिटं त्याच्यामुळे रोखलं तर आपण तेव्हा कळालं त्यांना. आपण मग प्रश्नावर उद्या चर्चा करूया का महाराज? ठीक आहे काय हरकत नाही. हा, उद्या चर्चा करून, चर्चा झाली की पुढचा विषय सुरू करू. हो काय हरकत नाही. आज झालं असतं चालेल. आतापर्यंत ते थोडक्यात. ठीक हा, आहे जाऊ दे. आतापर्यंत त्याच्यावर आपले ते नाहक वेळ वायाला गेला हा त्यांच्यामुळे. काय हरकत चालेल नाही राव. चालेल. ठीक आहे, थांबूया आपण, मी गजर करतो. झुमकाबाईचे कुंडली- साक्षी झालो आपण. चल ठीक आहे. नाही, असू द्या आता, जाऊ द्या त्याला काय. चला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. महाराज जय हरी. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी. सर्वांना जय. जय हरी महाराज. सर्वांना जय हरी. जय हरी. सर्वांना जय. जय हरी बाबा. जय हरी महाराज. सर्वांना जय जय. हरी माऊली, सर्वांना जय हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. सत्संग. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्वांना जय हरी बाबा. जय हा जय हरी. सर्वांना जय हरी. ठीक आहे. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. रामकृष्ण हरी बाबा. ऐका ना बाबा, माझं काय मत आहे, हो मी कालपासनं जॉईंट होत आहे, तर मी आज अर्ध्याच्या ह्याच्यात, म्हणजे मला नाही का आठवणच नाही राहिली डबा बनवताना, आणि मला आठवलं तर मला आजचं ऐकायला नाही भेटलं. तर असं रेकॉर्डिंग वगैरे आहे का काही? हा रेकॉर्डिंग आहेत ना सर्व, त्या उपलब्ध आहेत. पण तुम्हाला अशा कशा भेटतील ते? याच्या आधी रोजची नाही, रेकॉर्डिंग घेतली ना ते आपली. टेलिग्रामला ते आपल्या अहमदनगरच्याच ताई आहेत, त्यांनी मला ना लिंक दिली आणि ग्रुप मध्ये जॉईन केलं. तुम्ही कुठे आणले आहेत? टेलिग्रामला मी पारनेरची आहे, बरं. हरेश्वर कर्जुला. एकदा दिलं होते ना शिकलेलं. मग तुमचा नंबर सांगा, म्हणजे आम्हाला तुम्हाला ऍड करता येईल. आहे मी ग्रुप मध्ये, किंवा मग घ्या 70. दमका एक मिनिट. तुमचा नंबर द्या, म्हणजे आपल्याला तुम्हाला त्या ग्रुप मध्ये ऍड करता येतं. दुसरं काय हम्म, लगेच घ्या. हम्म.